माझं नाव शिवानंद महादेव पुजारी, राहणार दक्षिण सोलापूर वडकबळ. वडकबळमध्ये अचानक रात्री 1 ऑगस्टला आम्हाला गावाकडे गेलो असतो. मी गावाकडे गेल्यानंतर मला उचलून घेऊन मारहाण करून अपहरण करून मला पुणे नाक्यावर जाऊन टाकले गाडीमध्ये वर. आणि मला 1 ऑगस्टपासून मी प्रयत्न करतो, SP साहेबाला अर्ज दिलो आणि मंद्रुपला कंप्लेंट करायला मी 2-3 वेळा 4 दिवस ॲडमिट होतो मी ऑलरेडी. मला भरपूर नुकसान झाले, पण कुठल्याही राजकीय गुंड प्रवृत्तीमुळं मंद्रुप पोलीस स्टेशनला मला अजिबात दखल घेईना. पण तर SP ला दिलो, पालकमंत्री दिलो आणि गृहमंत्र्याला, महाराष्ट्र गृहमंत्र्याला सुद्धा मी पत्र दिलं, पाठवलं, मेल सुद्धा केलो आणि पोस्टल सुद्धा केलो मी, तर सुद्धा मला दखल घेईना. मी उद्या 15 ऑगस्टला सहकुटुंब घेऊन मी जिल्हा अधिकारी समोर मी आत्मदहन करणार आहे. मग आरोपी सगळं फिरायलाय, मला घेऊन मला बघून हसतेत, तू काय करणार आहे, मला उपसन आहे, असं लई भरपूर मला शिवाय द्यायला. व्हॉट्सअपला चॅटिंग करायला त्यांनी सरिका. पण ते अटक केल्याशिवाय मी शांत बसणार आहे. मंद्रुप पोलीस स्टेशन धिक्कार आहे. मंद्रुप पोलीस स्टेशन गुंड प्रवृत्ती राजकारणामुळं त्यांनी अजिबात माझ्या दखल घेत नाही. आतापर्यंत लई लोकांना मारले ते, पण मला मारले ते मारू दे. या गरीब लोकांना कशाला मारतो तुम्ही? या गरीब लोकांना कशामुळे मारतो तुम्ही? बरं ते काय मी काय नाईक नगर शाळामध्ये एक TV दिलो मी, एक गिफ्ट म्हणून शाळेला TV दिलो म्हणून ते काय त्याला TV दिलं. जिल्हा परिषद शाळेला मी काय वस्तू देऊ नको ना. पालकमंत्र्याला इशारा आहे, मी उद्या 15 ऑगस्टला तुम्हाला झेंडावंदन करू देणार आहे. मी आत्मदहन करणार आहे 100%.